जय महाराष्ट्र. पुणे महानगरपालिकेने एक जाहीर प्रकटन केलं आहे, ज्यामध्ये स्वच्छ ही जी संस्था आहे, जी पुणे महानगरपालिकेतर्फे नागरिकांकडनं त्यांच्या घरोघरी जाऊन कचरा वेचण्याचं काम करते, त्यांच्याकडनं कचरा घेण्याचं काम करते, त्या संस्थेला किती रुपये शुल्क द्यायचं त्याचं दरपत्रक पुणे महानगरपालिकेने जाहीर केलं. त्यासोबतच आजच्याच वर्तमानपत्रामध्ये पुणे महानगरपालिकेने अभय योजनेच्या माध्यमातून साधारणपणे 954 कोटी रुपये कर हा पुणेकर नागरिकांकडून गोळा केल्याची माहिती मिळते. त्यासोबतच आजच्याच वर्तमानपत्रामध्ये पुणे महानगरपालिका हद्दीतील ज्या स्मशानभूमी आहेत त्यांची भयावह अवस्था देखील आलेली आहे. आता या तिन्ही बातम्या बघितल्यावर असं वाटतं की पुणे महानगरपालिका नेमकं नागरिकांसाठी काय करते. आता तुम्ही बघू शकता की 954 कोटी रुपये इतका कर पुणे महानगरपालिकेला मिळाला आहे. एवढा कर घेऊन देखील जर पुणे महानगरपालिका कचरा घेण्यासाठी, नागरिकांकडनं कचरा घेण्यासाठी, जो कचरा उचलण्याचं काम महानगरपालिकेचंच आहे, त्यांचं ते कर्तव्य आहे, ते कर्तव्य बजावण्यासाठी देखील नागरिकांकडनं वेगळा पैसा घेत असेल तर मग पुणे महानगरपालिका नेमकं काय काम करते बरं. 954 कोटी रुपये कर घेता तुम्ही, सोबत कचरा वेचण्यासाठी सुद्धा पैसे घेता, तरी देखील तुम्हाला स्मशानभूमी देखील नीट ठेवता येत नाही. ही तुमची अवस्था आहे. आणि आश्चर्य म्हणजे पुणे महानगरपालिकेतले सगळे नगरसेवक गप्प आहेत. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. ज्या नगरसेवकांना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेने निवडून दिलंय ते नगरसेवक चकार शब्द काढत नाहीत. खरं तर पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये पूर्वी कचरा पेट्या असायच्या. त्या कचरा पेट्या एका दिवशी डायरेक्ट गायब झाल्या आणि ही नवीन पद्धत आली. आता ही नवीन पद्धत आणताना कोणत्या नागरिकांनी तुम्हाला विनंती केली होती का की आमच्या घरात येऊन कचरा घेऊन जावा? नाही. कचरा पेट्या होत्या, नागरिक जाऊन कचरा टाकायचे, मग तुमचे कर्मचारी येऊन त्या पेट्यांमधून कचरा काढून घेऊन जायचे. एवढं साधं सोपं चालू होतं. मग ते बंद करून तुम्ही कचरा वेचक आणले, म्हणजे स्वच्छ ही संस्था आणली, त्यांच्या मार्फत तुम्ही घरोघरी जाऊन कचरा घेण्याचं काम चालू केलं नागरिकांकडनं. आणि मग त्याचं शुल्क कशाला घेताय? खरं तर हे तुमचं कर्तव्यच आहे महानगरपालिकेचं. मग शुल्क का घेताय तुम्ही नागरिकांकडनं? आणि मग प्रशासन एवढा मनमानी कारभार करत असताना जर नगरसेवक गप्प बसत असतील तर या नगरसेवकांचा काय उपयोग? अनपेक्षित आहे. किमान नगरसेवक असताना तरी ह्या सगळ्या गोष्टी बंद व्हायला पाहिजे होत्या. आज जर ते होत नसेल तर अत्यंत दुःखदपणे म्हणावं लागतं की नगरसेवकांना प्रशासन भारी पडतंय. प्रशासनावर नगरसेवकांचा वचकच राहिला नाहीये. आम्ही बघतो रील्सवर, इंस्टाग्रामवर की नगरसेवकांच्या नुसत्या रील येतात रोज नवीन नवीन. दुर्दैवाने म्हणावं लागतंय की पुणे महानगरपालिकेमध्ये आता नगरसेवक नाही, रील स्टार आहेत, ज्यांचा पुणे महानगरपालिकेच्या प्रशासकांवर कुठलाही वचक नाही. आणि जे नवल किशोर राम, जे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, त्यांच्या दबावाला बळी पडत आहेत. लवकरात लवकर या गोष्टीवर निर्णय झाला पाहिजे. नागरिकांच्या घरातून जो कचरा नेला जातो तो पूर्णपणे मोफतच नेला गेला पाहिजे. कुठल्याही नागरिकाला त्याबद्दल एकही रुपया कुणालाही देण्याची गरज पडता कामा नये. कचरा नेणं ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. आणि माझी सगळ्या नगरसेवकांना विनंती आहे, कृपा करून यामध्ये लक्ष घाला आणि प्रशासनाच्या मनमानी कारभाराला रोखा, तरच तुमचा नागरिकांना काहीतरी उपयोग होईल. जय महाराष्ट्र.